8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर. तर त्याच्यामध्ये आपला प्रॅक्टिस सेट 1.3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये एकच क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन द डेसिमल फॉर्म. तो आपल्याला रॅशनल नंबर दिलेले आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये. तर ते आपल्याला काय करायचे आहेत, पॉईंटमध्ये लिहायचे, डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचे. सो 9/37 म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, जो 9 आहे त्या 9ला 37 न डिवाइड करायचं. सो त्यासाठी आपण 37चा जो टेबल आहे तो कसा हे करायचं ते बघूया, तयार करायचा. तर 3 7 37 हा झाला फर्स्ट. आता इथे 6 आणि हा 1, 6 + 1 किती येणार 7 अँड लास्ट नंबर 4 74. तसंच 9 + 2 9 + 2 किती येणार 11 आणि 7 3 आहे 21 आहे. सो 1 1 1 1. आता 12 + 2 येणार 14 आणि नेक्स्ट नंबर आहे 8 148. तर असं टेबल तयार करत जायचं. 15 + 3 येणार आहे 18 आणि नेक्स्ट नंबर 5 18 आणि हा आहे 4 18 + 4 22 and next number is 2. Then 21 + 4 that is 25 and next one is 9. Now 24 and 5 that is 29 and next one 6. 27 + 6 okay 33 and next number is 3. हा 3 आहे तो एक लिहायचा. 30 + 7 that is 37 आणि 0. सो अशा प्रकारे 37 1 जा 37 37 2 जा 74 असं करत करत 37 10 जा 370. सो 1 जा 2 जा करण्यासाठी मी इकडे नंबर लिहिले. 3 आणि 7च्या टेबलवर तुम्हाला 37 तयार करता येईल. आता 37 1 जा 37 सो त्याच्या टेबलमध्ये 9 नाहीच आहे, त्यामुळे काय करणार 37 0 जा 0. ओके सो 9 - 0 म्हणजे किती येणार 9. तो 9 लिहिला. नंबर संपले की पॉईंट द्या आणि जसे लागतील त्याप्रमाणे 0 घ्या. सो इथे हा फर्स्ट 0 घेतला तर इथे झाले 90. मग आता पॉईंट नंतर तुम्ही कितीही 0 तिथे ऍड करू शकता. सो 90 देन 37 2 जा 74 37 3 जा 111 पण इथं किती आहे 90. सो त्याच्या अलीकडचा नंबर घेऊया 37 2 जा 74. सो हे मायनस करूया. 10 - 4 दॅट इज 6 8 - 7 दॅट इज 1. कॅरी घेतल्यामुळे 9चा 8 होईल. सो अगेन एक 0 घेऊया. तर इथे येईल 160. नाव 37 4 जा 148 and 37 5 जा 185. सो इथं 160 आहे आणि इथं किती आहे 185. सो हा मोठा होईल नंबर. काय करणार आपण इथं घेताना 37 5 जा 37 5 जा सॉरी 37 4 जा जस्ट अ मिनिट 37 4 जा येणार नॉट 5. 37 4 जा 148 148. ओके 2 नंतर किती आहे 4. सो 160 - 148 म्हणजे परत इथं किती येणार 12 येणार. नाव नेक्स्ट 0. सो 0 खाली घेतला 120. हा 0 इथे खाली घेतला 120. नाव 37 3 जा 111 आणि 37 4 जा किती येतो 148. सो हा मोठा होईल. सो अलीकडचा घेऊया 37 3 जा 111. सो किती इथे राहणार परत 9. सो अगेन 0. सो इथे होईल 90. आता इथे होईल इथं पण 9 आलं होतं आणि इथे सुद्धा किती आलेलं 9. सो आता रिपिटेशन होणार. सो 37 2 जा परत 2 येतो बघ 37 2 जा 74. इथे 16 राहणार आणि परत तेच रिपीट होणार. ओके तर हे तुम्ही असं 3 डॉट देऊ शकता. कंटिन्युअस तेच होत राहणार. म्हणजे इथं 2 होता 2 नंतर 4 आला. ओके हे रफ केले 5 2 4 आणि 3 आणि परत 2 आला म्हणजे 2 नंतर परत रिपीट कोण झाला 2. तर परत तेच जाणार 2 4 3 2 परत पुढे किती येणार 4 3 2 4 3 हेच रिपीट होणार. त्यामुळे असे 3 डॉट देऊया आणि हे दिल्यानंतर इथे 9/37 इज इक्वल टू 0.2 नंतर किती आहे 4 नंतर 3. ओके आणि परत 2 येतं तर परत 2 लिहायचा नाही तर याच्यावर बार द्यायचा म्हणजे कोण कोण रिपीट होत आहे 2 4 3 2 4 3. तर दिस इज डेसिमल फॉर्म ऑफ 9/37. So what is the decimal form? 9/37 is equal to 0.243. Okay. So हा झाला आपला फर्स्ट वन. आता सेकंड वन सॉल्व्ह करूया. नाव सेकंड एक्झाम्पल 18/42. इथे काय करायचं आपण 18ला 42 ने डिवाइड करायचं. तर त्यासाठी आधी 42चा टेबल आहे तो आपण प्रिपेअर करूया. 4 2 4 आणि 2 चे टेबल आधी राईट डाऊन करायचे
आणि त्याच्यानंतर 42, त्यानंतर 8484. आता इथे बघा 12 and 6 126, 16 and 8 that is 168, 20 plus 1 that is 21 आणि हा 0. ज्यावेळी 4 डिजिट येतील त्यावेळी 20 plus 1 21 आणि पुढचा 0 हा 210. तसंच 24 plus 1 25 आणि नेक्स्ट नंबर आहे 2 म्हणजे 252. 28 plus 1 29 आणि हा पुढचा नंबर आहे 4. 32 plus 1, ओके, सो 32 plus 1 33 आणि पुढचा नंबर 6. 36 plus 1 म्हणजे 37 आणि पुढचा नंबर 8. देन 40 plus 2 दॅट इज 42. 40 plus 2 42 आणि पुढचा नंबर 0. 420. सो हा 42चा टेबल आपण इथं प्रिपेअर केला तो ते यूज करूया. तो 42च्या टेबलमध्ये 18 येणार नाही, सो आपण काय लिहिणार 42 0चा 0. 18 मायनस 0 येणार 18. त्याच्यानंतर हा डेसिमल घ्यायचा पॉइंट. आता पुढे एक 0 घेतला तर तो किती येणार 180. सो 42 4 जा 168 आणि 5 जा किती येते 210. पण इथे 180 आहे त्यामुळे कुठला येणार 4 जा 168. सो 4 168. नाउ नेक्स्ट 180 minus 168 येणार 12. then next number 0 again 120. so 120 42 3 जा 126 आहे पण इथे किती आहे 120 त्यामुळे 2 जा 84. ओके 2 जा 84. सो इथे जर आपण बघितलं तर हे राहणार रिमाइंडर 36. नाव अगेन 0. सो इथे 360 झाला तर 42 8 जा 42 8 जा किती येते 336 आणि 9 जा किती येते 378. पण इथं 360 आहे त्यामुळे 8 जा 336. ओके 336 हे आपण मायनस करायचे. सो हे किती राहणार 24. नाव नेक्स्ट अगेन 0 240. सो 5 जा 210 आणि 6 जा किती येते 252. पण इथं किती आहे 240 त्यामुळे अलीकडचा घेऊया 210. सो 42 5 जा 210. नाव नेक्स्ट 240 मायनस 210. तो किती राहणार रिमाइंडर 30. तो अनेक 0 घेणार आपण आणि इथं किती होणार 300. नाव 42 7 जा 294 कारण 8 जा किती येते 336 पण इथं किती आहे 300. त्यामुळे 7 जा 294. नेक्स्ट इथे राहणार 6 आणखीन एक 0 ते होणार 60. सो 42 1 जा 42 आणि 2 जा येते 84 पण तिथं 60 आहे त्यामुळे 1 जा 42 1 जा 42. तर याच्यामध्ये राहणार 18. तर अगेन 18 आला जसं की इथं सुरुवातीला 18 होता त्यामुळे इथं काय होणार आणखीन एक 0 वाढवली नेक्स्ट 180 होणार. ओके वरती एक 0 घेतली आणि इथे एक तर 180 होणार. तर मग 48 4 जा 48 4 जा 168. परत 12 राहणार म्हणजे तेच रिपीट आता येत राहणार सगळं. म्हणजे पहिला जसं 4 मिळालं तसं परत आणखीन काय मिळालं 4 म्हणजे 4 2 8 5 7 1. परत काय रिपीट होतं 4 आणि परत तेच येणार 2 8 5 7 1 4 2 8 5 7 1. सो हेच रिपीट होत राहणार म्हणून असे 3 डॉट द्यायचे आणि हे आन्सर लिहिताना 18/42 डेसिमल मध्ये 0.42. ओके 42 इथे बघा 428571 428571. परत 4 रिपीट होते तो लिहायचा नाही त्याच्याऐवजी काय करायचं 4 पासून 1 पर्यंत बार द्यायचा. याचा अर्थ काय तर आन्सर मध्ये आपल्या कोण रिपीट होणार आहे 0 पॉईंट नंतर पुढचे कोण रिपीट होणार 428571. 428571 हे रिपीट होणार त्यामुळे त्याला वरती असं बार द्यायचं. ओके सो हे आपलं झालं डेसिमल मध्ये क्वेश्चन नंबर 2. आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3.
सो नेक्स्ट एक्झाम्पल इज 9/14. सो 9ला कितीने डिवाइड करायचं आहे? 14ने. त्यासाठी 14चा टेबल आधी प्रिपेअर करा, जेणेकरून कॅल्क्युलेशन करताना कुठेही तुमचं रॉंग येणार नाही. सो 14 आणि इथे जर आपण बघितलं तर 9 आहे. सो 14 1 जा 14, त्यामुळे 14च्या टेबलमध्ये 9 येणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा कितीने डिवाइड होणार? 0ने. 14 0 जा 0. सो 9 मायनस 0 किती येणार? 9. त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा इथे आणि इथे. तो पॉईंट दिल्यानंतर पुढे एक 0 आपण काय करायचे? त्याच्यात ऍड करायचे. आणि मग तो होणार, इथे खाली घेतला तो 0, 90. आता 90 घेतल्यानंतर 46 चा 84 आणि 47 चा किती येत आहे? 98. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 47 चा 98 चालणार नाही, कारण इथं 90 आहे. त्यामुळे किती लागणार? 14 6 चा 84. ओके. ना 90 मायनस 84 म्हणजे 6 येणार. परत एक 0 घेतला, 60. ओके. 60 लिहिल्यानंतर 14 4 जा किती येणार? 14 4 जा 56. सो 60 मायनस 56 दॅट इज 4. तर नेक्स्ट 0 घेतला तर तो होईल 40. देन 43 जा किती येते? 42. पण इथे किती आहे? 40. सो 14 2 जा 28. 14 2 जा 28. सो 40 मायनस 28 किती येणार? 12. नाव नेक्स्ट 0 इथे घेतला, 120 झाला. तर 14 7 जा 98, 14 8 जा 112. 9 जा किती येते? 126, पण इथे 120 आहे. त्यामुळे 14 8 जा 112. ओके. सो परत इथे किती राहणार? 8. नाव नेक्स्ट 0 घेतला तर 80 होईल. नाव 14 5 जा 70 आणि 14 6 जा किती येते? 84, पण इथं किती आहे? 80 आहे. त्यामुळे किती येणार? 14 5 जा ओके 70. सो 80 मायनस 70 म्हणजे 10 येणार. नेक्स्ट 80 मायनस 70 10 आला. आता नेक्स्ट आणखीन एक 0 घेतला इथे, तर ते होणार 100. आता त्याच्यानंतर बघा 100 आहे इथे. 14 7 जा 98, कारण 14 8 जा किती येते? 112, पण इथे किती आहे? 100. सो त्याच्या अलीकडचा नंबर घेऊया. 14 7 जा 98. सो इथे येणार 7. ओके 98. 100 मायनस 98 किती येणार? त्याच्यात 2. नाव नेक्स्ट 0 म्हणजे 20 होणार. 14 1 जा 14, 14 2 जा 28, पण इथं 20 आहे. त्यामुळे 14 1 जा 14. तर परत इथे येणार 6. जर तुम्ही बघितलं इथेही 6 आहे आणि इथं ह्या स्टेपमध्ये सुद्धा किती आलं होतं? 6. तर आता इथं आणखीन एक 0 घेतला तर 60 होणार. आणि मग त्याच्यानंतर 14 4 जा 56. ओके. सो इथे राहणार 4. आणि मग हे कंटिन्युअली असंच येणार, जसं इथं 4 उरलं, परत 14 2 जा तेच रिपीट होणार. म्हणजे 4 नंतर डायरेक्ट किती आलेला आहे? 4. तर आता रिपिटेशन होणार, म्हणजे कुठला 4 नंतर 2 8 5 7 1 4 2 8 5 7 1 हेच रिपीट होत राहणार. त्यामुळे 9/14 इज इक्वल टू 0.642857 कारण परत काय येतं? 4 येतं. त्यामुळे परत 4 येत असल्यामुळे रिपीट 4 पासून कुठेपर्यंत रिपीट होते? 1. म्हणजे हेच नंबर परत परत येतात. कुठले? 6ला बार द्यायचं नाही. कुठून? 428571 428571 हेच रिपीट होतं. त्यामुळे 4 पासून 1 पर्यंत बार द्यायचा, 6ला द्यायचं नाही. तर हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे त्याचं. 9/14 इज इक्वल टू 0.6 बार 428571. आता नेक्स्ट. Now next example number 4, -103/5. So -103ला 5 ने डिवाइड केलं तर ते डेसिमल मध्ये कन्वर्ट होईल. तर इथे मायनस आहे तर साइन मायनस देऊन टाका इथे. म्हणजे नंतर आपण फक्त 103ला कितीने डिवाइड करायचं? 5 ने. त्यावेळी मायनस साइन विचारात न घेता हे सोडवायचं. सो बघा 5 2 जा किती येणार आहे? 10. ओके. आणि साइन कुठलं येणार? मायनस. ओके. सो 10 मायनस 10 0. नाव नेक्स्ट नंबर 3. आता 5च्या टेबलमध्ये 3 नाही आहे, त्यामुळे कितीने डिवाइड होणार? 5 0 जा 0. सो 3 मायनस 0 इज
3. आता नंबर संपले की पॉईंट द्यायचा इथं आणि इथं. आणि तो दिल्यानंतर इथे 0 लिहा. तो 0 खाली घेतला तर किती होणार? 30. तर 5 6 जा 30. ओके, सो 30 मायनस 30 काय होणार? 0. 5 6 जा 30. पॉईंट नंबर संपले की पॉईंट द्यायचा दोन्हीकडे वरती आणि इथे. त्यानंतर एक 0 घ्यायचा, तो 30 झाला. 5 6 जा 30. सो थोडक्यात -103/5 याचं डेसिमल मध्ये कसं येणार? मायनस निगेटिव्ह साईन -20.6 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 4. सो आता नेक्स्ट बघूया एक्झाम्पल 5. नाव नेक्स्ट -11/13. सो याचं जर डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर -11 ला 13 ने डिवाइड करावं लागेल. सो हे जे निगेटिव्ह साईन आहे, सो आन्सरला पण निगेटिव्ह मायनस साईन देऊन टाका. आणि आता फक्त 11 ला आपल्याला कितीने डिवाइड करायचं आहे? 13 ने. सो 13 0 जा, कारण 13 1 जा 13, त्यामुळे 13च्या टेबलमध्ये 11 येणार नाही, त्यामुळे पहिल्यांदा कितीचा लागणार? 0 जा. सो 11. नाव नंबर संपले की इथे आणि वरती पॉईंट देऊया आणि मग 0 घेऊया खाली. तर इथे 110. आता नेक्स्ट याच्यामध्ये 13 7 चा 91 आणि 13 8 चा 104. 9 चा किती येते? 117. पण इथे किती आहे? 110. त्यामुळे कशाने डिवाइड होणार? त्याच्या अलीकडचं घेतलं 13 8 चा 104. सो इथे जो रिमाइंडर राहील तो किती राहील? 6. नेक्स्ट 0 60. ओके, सो 13 4 जा 52 आणि 13 5 जा किती आहे? 65. पण इथं किती आहे? 60. त्यामुळे 13 4 जा 52. नाव नेक्स्ट याच्यामध्ये रिमाइंडर आपला येईल 8 आणि आणखीन एक 0 घेतला तर तो होणार 80. सो 13 6 जा 78 आणि 13 7 जा किती आहे? 91. पण इथं 80 आहे, त्यामुळे किती येणार? 13 6 जा 78. ना रिमाइंडर राहणार 2. नेक्स्ट 0 म्हणजे हा होणार 20. तर 13 1 जा 13. सो याच्यामध्ये 20 मायनस 13 7. आणखीन एक 0. हा किती होणार? 70. ओके, सो 13 1 जा 13 आपण यूज केलं. 13 1 जा 13. सो 20 मायनस 13 इज 7 आणि एक 0 घेतला आपण. नेक्स्ट 70. 13 5 जा, ओके, 13 5 जा 65. 13 5 जा 65. सो 70 मायनस 65 म्हणजे 5 येणार. नेक्स्ट आणखीन एक 0 घेतली, 50 झाला. सो 5 समोर आणखीन एक 0 घेतला, 50. सो 13 3 जा किती येते? 13 3 जा 39. 4 जा किती येते? 52. पण तिथे 50 आहे, त्यामुळे 13 3 जा 39 आणि परत त्याच्यामध्ये 11 आला. सो इथे 11 आला आणि इथे सुद्धा पहिल्यांदा किती उरला होता? 11. सो आता आणखीन एक जर 0 घेतली आपण म्हणजे इथं आणि मग इकडे 110. तर 13 8 जा 104. तर याच्यामध्ये परत 6 राहणार आणि परत याच पद्धतीनं आन्सर रिपीट होणार. म्हणजे इथे किती आलं? 8 चा. सो 8 आणि 8 रिपीट होतं. मग 8च्या पुढे तेच येणार परत 4 6 1 5 3. 8 4 6 1 5. तर हेच रिपीट होणार इथे. त्यामुळे -11/13 इज इक्वल टू कसं लिहायचं आन्सर? -0.846153. परत 8 येतो तो लिहायचा नाही, वरती असा बार द्यायचा. 8 पासून 3 पर्यंत परत सगळे रिपीट होतात. तर हे असणार आपलं करेक्ट आन्सर. -11/13 इज -0.846153 बार.